दिल्ली परेडसाठी महाराष्ट्राचे NCC मार्फत प्रतिनिधी म्हणून देवेश सुपडू पाटील यांची उत्तम कामगिरी. नांद्रा तालुका पाचोरा प्रतिनिधी प्राध्यापक यशवंत पवार. नांद्रा येथील रहिवासी असलेले व सध्या ठाणे कळवा येथे सुरक्षारक्षक अधिकारी म्हणून कार्य करणारे सुपडू भास्कर सूर्यवंशी यांचे सुपुत्र देवेश सुपडू सूर्यवंशी यांची 26 जानेवारीला दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रपती भवनाच्या परेडमध्ये NCC कॅम्पमध्ये 70 विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी म्हणून अशी निवड होऊन महाराष्ट्राच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना परेडसाठी संधी मिळाली. या परेडची उत्तमरित्या कामगिरी केल्यानंतर त्यांना झालेला तो आनंद व नयनदीपक असा तो सोहळा पाहून त्यांना कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी त्याबद्दल आपले महाराष्ट्राचे व स्कूलचे व NCC कॅम्पचे आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या या कार्याला त्यांना चषक प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले व एक महाराष्ट्राच्या प्राथमिक स्वरूपात आपल्याला परेडमध्ये स्थान मिळाल्याबद्दल देवेश पाटील यांनी सर्वांची कृतज्ञता व आभार व्यक्त केले. याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये सांगत असताना देवेश हा NKT कॉलेज ठाणे येथे 12वीला NCCला फॉर्म 1 शिकत असून तो महानवल युनिट जय हिंद डिटॅचमेंट सगळ्यात अगोदर या युनिटमधून त्याचं सिलेक्शन झालं. त्यात 12 नवल कॅन्डिडेट्समध्ये त्याचा मुंबई B ग्रुप होता. महाराष्ट्रामधून असे एकूण 7 ग्रुप आहेत. पुणे, अमरावती, संभाजीनगर, मुंबई B, कोल्हापूर, मुंबई A, नागपूर असे हे 7 ग्रुप महाराष्ट्र डायरेक्टरेटमध्ये येतात. या अगोदर देवेशचे 3 कॅम्प झाले. त्यानंतर IGC इंटर ग्रुप कॉम्पिटिशनसाठी पुण्याला गेले. तेथे प्रत्येक ग्रुपचे कॉम्पिटिशन होतात. त्यानंतर तिकडे DST होते. पुढे कॅम्पच्या सिलेक्शनसाठी जे कॅन्डिडेट्स सिलेक्ट होतात तिथून ते पुण्यामध्ये कॅम्प चालतात. त्यामध्ये 6 कॅम्प म्हणजे 60 दिवस 2 महिने पुण्यात कॅम्प चालतात. तिकडे प्रत्येक कॅम्पला ऑल ओव्हर महाराष्ट्रात फक्त 124 कॅन्डिडेट्स दरवर्षी दिल्ली परेडसाठी सिलेक्ट होतात. 7 ग्रुपमधून 124 फक्त आणि त्या 124मध्ये कॅन्डिडेट्स नवल विंगचे असतात. त्यातला भावेश हा एक सिलेक्ट झाला. एका ग्रुपमध्ये 74 कॅडेट असतात. म्हणजेच 74 गुणिले 7 असे एकूण भारतभरातून 518 कॅन्डिडेट्स या ठिकाणी येतात. यामध्ये 124 कॅन्डिडेट दिल्लीला जातात आणि त्यात 54 मुली व 70 मुले असतात. आपल्याला इंडियामध्ये 17 डायरेक्टरेट आहेत. या 17 प्रत्येक डायरेक्टमधून 124 कॅन्डिडेट दिल्ली येतात. म्हणजे जवळजवळ 2108 कॅन्डिडेट्स दरवर्षी दिल्ली परेडसाठी येतात आणि त्यातून 144 कॅन्डिडेट कर्तव्यपथ व मार्चिंगसाठी येतात आणि जे बाकी कॅन्डिडेट्स असतात ते गार्ड ऑफ हॉनर PM रॅली वेस्ट झोनमध्ये भाग घेतात. तिकडेही दररोज त्यांची प्रॅक्टिस सुरू असते. तेथे कर्तव्यपथ ते लाल किल्ला
असा हा सराव त्यांचा नियमित सुरू असतो. त्यानंतर ज्या दिवसासाठी ते आतुरतेने वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे 26 जानेवारीला त्यांना इंडियन आर्मीसोबत आपली मार्चिंग करून या देशभक्तीच्या कार्यक्रमाच्या परेडमध्ये सहभागी होऊन देशभक्ती आपली परेड सादर करण्याचा सन्मान मिळतो. अशा या संपूर्ण दिल्ली परेडसाठी एकूण महाराष्ट्र संचालनालयाच्या 70 विद्यार्थ्यांमधून NCCचे प्रतिनिधी म्हणून देवेश सुकडू पाटील याची निवड झाली व त्याच्यावरही असेच महाराष्ट्र संचालनालयाने जो पूर्ण किटचा खर्च केलेला असतो व सुयोग्य असं नियोजन केलेलं असतं, त्यामुळे देवेश यांनी महाराष्ट्र संचालनालयासह महाराष्ट्र सरकार, भारत सरकार व आपल्या विद्यालयाचे आभार व्यक्त करून आपल्या आईवडिलांविषयी, समाजाविषयी व इतर सर्व होऊ घातलेले NCC कॅम्पच्या विद्यार्थ्यांना याबाबत ऋण व्यक्त करून प्रेरणाच दिलेली आहे.